नमस्कार. स्पर्धा विश्व मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार. आज आपण इंग्रजी व्होकॅब्युलरी म्हणजे शब्दसंग्रहाच्या एका खूप महत्वाच्या भागावर बोलणार आहोत. हो, आणि हा भाग असा आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये हमखास विचारला जातो, पण अनेकांना तो अवघड वाटतो. बरोबर. आपण बोलतोय सिनॉनिम्स बद्दल म्हणजे समानार्थी शब्द. हो, आज आपण शब्दांच्या आत डोकावून पाहणार आहोत, त्यांना समजून घेणार आहोत. आणि त्यासाठी आपल्याकडे दोन खास युक्त्या आहेत. बरं? पहिली म्हणजे शब्दाचं मूळ, त्याची इटिमॉलॉजी. बरोबर. प्रत्येक शब्दामागे एक लॉजिक असतं, एक इतिहास असतो. तो समजला की शब्दाचा अर्थ कायमचा लक्षात राहतो. आणि दुसरी युक्ती तर अजूनच मजेशीर आहे. ती म्हणजे मेमरी ट्रिक्स. हो, म्हणजे शब्दाच्या उच्चारणावरून किंवा एखाद्या ओळखीच्या गोष्टीशी त्याचं नातं जोडून तो शब्द लक्षात ठेवायचा. तर मग पाठांतर करण्याऐवजी शब्द समजून घेण्याच्या या प्रवासाला सुरुवात करूया का? चला तर मग आपल्या यादीतला पहिला शब्द घेऊया, अबॅन्डन. अबॅन्डन. याचा सरळ मराठी अर्थ आहे सोडून देणे किंवा त्याग करणे. लीव्ह, फसेक, रेलिंक्विश हे त्याचे काही समानार्थी शब्द आहेत. पण अबॅन्डन हा शब्द फक्त जागा सोडणे इतका साधा नाहीये, नाही का? नाही, अजिबात नाही. त्यात एक वेगळी खोल भावना आहे. अगदी. याचं मूळ जुन्या फ्रेंच शब्द अबॅन्डनरमध्ये आहे आणि त्याचा अर्थ होतो स्वतःला दुसऱ्याच्या नियंत्रणाखाली देणे किंवा शरणागती पत्करणे. अच्छा, म्हणजे आपला हक्क, आपला ताबा पूर्णपणे सोडून देणे. हो, जसं एखादा कॅप्टन बुडत्या जहाजाला अबॅन्डन करतो. तो फक्त जहाजातून बाहेर पडत नाही, तर त्यावरची सगळी जबाबदारी आणि नियंत्रण सोडून देतो. अरे वा, म्हणजे शब्दाच्या मुळातच एक प्रकारची हतबलता किंवा एक अंतिम निर्णय दडलेला आहे. हे खूपच इंटरेस्टिंग आहे. है ना? आणि हा शब्द लक्षात ठेवायला एक सोपी ट्रिक आहे. सांगा बघू. कल्पना करा की रस्त्यावर एका म्युझिक बँडचा कार्यक्रम आहे आणि पोलीस सांगतात अ बँड ऑन दिस स्ट्रीट इज बँड. म्हणजे या रस्त्यावर बँडवर बंदी आहे. हो, मग त्या बँडला काय करावं लागेल? त्यांना ती जागा सोडून जावी लागेल, लीव्ह करावी लागेल. अगदी बरोबर. अ बँड ऑन द रोड म्हणून त्यांना ती जागा अबॅन्डन करावी लागली. वा, अबॅन्ड ऑन वरून अबॅन्डन. खूपच छान. आता ही गोष्ट आठवली की अबॅन्डनचा अर्थ कधीच विसरणार नाही. चला, याच धाग्याला पुढे नेऊया. पुढचा शब्द आहे ॲबडक्ट. ॲबडक्ट म्हणजे अपहरण करणे. हो, याचे समानार्थी शब्द आहेत किडनॅप, सीज. आणि या शब्दाचं मूळ त्याच्या अर्थाइतकंच स्पष्ट आहे. म्हणजे याची फोड केली की लगेच कळतं. कशी? हा शब्द लॅटिन भाषेतून आला आहे. यात दोन भाग आहेत. पहिला भाग आहे ॲब. ॲब म्हणजे दूर किंवा अवे फ्रॉम. हे आपण आधी अबॅन्डनमध्ये पण पाहिलं. नाही, अबॅन्डनमध्ये ए आहे, पण ॲबचा अर्थ पासून दूर असाच होतो. जसं की ॲब्सेंट. हो, बरोबर. ॲब्सेंट म्हणजे जो उपस्थित नाही, दूर आहे किंवा ॲबनॉर्मल. अगदी अचूक. तर ॲब म्हणजे दूर आणि दुसरा भाग आहे ड्यूसेरे. डूसेरे. हो, ड्यूसेरे म्हणजे घेऊन जाणे किंवा टू लीड. अच्छा, म्हणजे ॲबडक्टचा शब्दशः अर्थ झाला दोर घेऊन जाणे. आणि तेही जबरदस्तीने. हे तर खूपच सोपं झालं. आणि याची मेमरी ट्रिक तर अजूनच मजेशीर आहे. कोणती? ॲबडक्ट हा शब्द ऐकल्यावर मला अडक असं काहीतरी ऐकू येतंय. अडक, बदक. हो, कल्पना करा की एक बदक, अडक, तलावाच्या काठी आहे आणि कोणीतरी त्याला उचलून पळवून नेतंय. हे चित्र थोडं विचित्र आहे, पण म्हणूनच ते लक्षात राहील. अ डक बीइंग टेकन अवे फोर्सफुली. ॲबडक्ट, अपहरण. आहे की नाही सोपं? एकदम. आता पुढचा शब्द. समजा आपल्याला एखाद्या गोष्टीचा प्रचंड तिरस्कार आहे, इतका की आपण त्यापासून दूर पळतो. त्यासाठी कोणता शब्द आहे? त्यासाठी एक खूपच प्रभावी शब्द आहे ABHOR. ॲबहॉर. ॲबहोर. म्हणजे तीव्र तिरस्कार करणे. हो, हेट हा शब्द आपल्याला माहितीये, पण ॲबहोर ही त्यापेक्षा खूप तीव्र भावना आहे. आणि या शब्दाच्या मुळातही तीच तीव्रता आहे का? नक्कीच. यात पुन्हा ॲब आलाय. ॲब म्हणजे दूर. बरोबर. आणि दुसरा भाग आहे होरेर. होरेर. हो, हा एक लॅटिन शब्द आहे ज्याचा अर्थ आहे थरथरणे किंवा अंगावर शहारे येणे. हॉरर हा इंग्रजी शब्द याच होरेरवरून आला आहे. अरे वा, म्हणजे ॲबहॉर म्हणजे एखाद्या गोष्टीचा इतका तिरस्कार की तिचं नाव ऐकून अंगावर काटा येतो, द्वेषाने थरथर कापायला होतं. अगदी बरोबर. भाषेत भावना किती शारीरिक पातळीवर जोडलेल्या आहेत हे बघा. तिरस्काराची भावना शरीरावर परिणाम करते आणि शब्दाच्या मुळातच ते थरथरणे लपलेलं आहे. हे कळल्यावर तर ॲबहॉर हा शब्द विसरणं शक्यच नाही. नाहीच.
आणि रोजच्या जीवनात हा शब्द लक्षात ठेवायला एक सोपी युक्ती आहे. अनेकांना घरकाम करायचा कंटाळा येतो, नाही का? हो, येतोच. तर असं एक वाक्य तयार करता येईल, आय ॲबहॉर डुईंग हाऊसहोल्ड चोर्स. आय ॲबहोर डुईंग चोर्स म्हणजे मला घरकाम करण्याचा तिरस्कार आहे. ॲबहोर, चोर्स, वा, शब्दांमध्ये एक लय आहे. आहे ना? त्यामुळे ते वाक्य लक्षात राहतं. उत्तम उदाहरण आहे. आतापर्यंत आपण बरेच नकारात्मक शब्द पाहिले. त्याग करणे, अपहरण, तिरस्कार. थोडा सकारात्मक बदल करूया. एखादी गोष्ट करण्याची जी शक्ती किंवा पात्रता आपल्यात असते, त्यासाठी कोणता शब्द आहे? एबिलिटी. एबिलिटी म्हणजेच क्षमता. हो, याचे समानार्थी शब्द आहेत कॉम्पिटन्स, स्किल, टॅलेंट, कपॅसिटी. आणि या सकारात्मक शब्दाचं मूळही तसंच सकारात्मक आहे का? हो, अगदी. हा शब्द लॅटिन हॅबिलिसवरून आला आहे. हॅबिलिस म्हणजे सहज हाताळण्यायोग्य किंवा योग्य, फिट. हॅबिलिस. हो, जी व्यक्ती एखादं काम करण्यासाठी फिट आहे तिच्याकडे ते काम करण्याची एबिलिटी आहे. हॅबिलिस यावरून मला होमो हॅबिलिस आठवलं. इतिहासात शिकलो होतो. उपकरणे वापरणारा मानव. अगदी बरोबर. म्हणजे ज्याच्याकडे उपकरणे वापरण्याची क्षमता होती. बघा कसं एका शब्दाचं मूळ आपल्याला दुसऱ्या विषयाविषयी जोडतं. हीच तर गंमत आहे. आता ॲबिलिटीसाठीची मेमरी ट्रिक. ती आर्थिक गोष्टींशी जोडलेली आहे. अच्छा. महिन्याच्या शेवटी आपल्याकडे अनेक बिलं येतात. लाईट बिल, फोन बिल. वेळेवर बिल भरणं हे काय दाखवतं? ते आपली आर्थिक क्षमता दाखवतं. फायनान्शियल कॅपॅसिटी. बरोबर. पेईंग बिल ऑन टाइम शोज युअर फायनान्शियल ॲबिलिटी. बिल आणि ॲबिलिटी उच्चारात साधर्म्य आहे. आणि ही एक व्यावहारिक युक्ती आहे. चटकन आठवते. आता पुढचा शब्द. समाजातली एखादी जुनी चुकीची प्रथा किंवा कायदा पूर्णपणे काढून टाकायचा असेल तर त्यासाठी एक खूप वजनदार शब्द आहे. एबॉलिश. एबॉलिश म्हणजे रद्द करणे किंवा समूळ नष्ट करणे. हो, जसं की भारतात सती प्रथा एबॉलिश करण्यात आली. हा शब्द मोठ्या सामाजिक किंवा कायदेशीर बदलांसाठी वापरतात. आणि याचं मूळ लॅटिन शब्द एबोलेरीमध्ये आहे, ज्याचा अर्थच वाढीला थांबवणे किंवा नष्ट करणे असा होतो. म्हणजे एखाद्या गोष्टीला मुळापासून उपटून टाकणं. अगदी. आणि हा शब्द लक्षात ठेवायला एक खूप साधी घरगुती ट्रिक आहे. कोणती? नेलपेंट काढण्यासाठी आपण काय वापरतो? नेल पॉलिश रिमूव्हर. तो काय करतो? तो नेलपेंटला पूर्णपणे काढून टाकतो, नष्ट करतो. बरोबर. अ पॉलिश रिमूव्हर कम्प्लिटली रिमूव्हज द नेल पेंट. तर अपॉलिश या शब्दांवरून अबॉलिश हा शब्द लक्षात ठेवता येतो. हे खूपच समर्पक आहे. अपॉलिश वरून अबॉलिश म्हणजे नष्ट करणे, अप्रतिम. आता पुढचा शब्द आहे एब्रिज्ड. एब्रिज्ड म्हणजे संक्षिप्त. आपण अनेकदा ऐकतो ॲब्रिज्ड व्हर्जन ऑफ अ नॉव्हल. हो, कादंबरीची संक्षिप्त आवृत्ती. शॉर्टन किंवा कंडेन्स्ड. आणि या शब्दाचं मूळ तर खूपच सरळ आहे. आहे का? हो. हा शब्द लॅटिन ब्रेविसवरून आला आहे, ज्याचा अर्थ आहे लहान किंवा शॉर्ट. ब्रेविस. यावरून ब्रीफ शब्द आलाय का? अगदी बरोबर. ब्रीफ म्हणजे थोडक्यात. दोन्ही एकाच मुळाचे शब्द आहेत. आणि याची मेमरी ट्रिक तर मला खूप आवडते. 2 गावांमध्ये एक नदी आहे. अंतर खूप आहे, पण जर त्या नदीवर एक ब्रिज बांधला तर काय होतं? अंतर कमी होतं, प्रवास संक्षिप्त होतो. एक्झॅक्टली. अ ब्रिज शॉर्टन्स द डिस्टन्स. ज्याप्रमाणे पूल अंतर कमी करतो, त्याचप्रमाणे ॲब्रिज्ड आवृत्ती पुस्तकाची लांबी कमी करते. वाह, ॲब्रिज्ड आणि ब्रिज, क्या भारी जोडणी आहे ना. उत्तम. ही एक अशी ट्रिक आहे जी शब्दाचा अर्थ आणि त्याचं काम दोन्ही स्पष्ट करते. आणि आता आपल्या यादीतला आजचा शेवटचा शब्द. कोणता? एब्रप्ट. एब्रप्ट म्हणजे अचानक, अकस्मात किंवा अनपेक्षित. हो, जसे की एखादी गाडी चालता चालता अब्रप्टली थांबते. बरोबर. आणि या शब्दाचं मूळ त्याच्या अर्थाला पूर्ण न्याय देतं. ते आहे लॅटिन ॲब्रुम्पेरे. ॲब्रुम्पेरे. हो, यात पुन्हा ॲब म्हणजे पासून आणि रुम्पेरे म्हणजे तोडणे. रप्चर हा शब्द याच रुम्पेरेमधून आला आहे. अच्छा, म्हणजे अब्रप्ट म्हणजे अचानक तोडून टाकणे. अगदी. कल्पना करा की संभाषणमध्येच अचानक तोडून कोणी निघून गेलं. त्याला अब्रप्ट डिपार्चर म्हणता येईल. संभाषणाचा धागा अचानक तुटला हे चांगलं उदाहरण आहे. आणि याची मेमरी ट्रिक? ती तर ज्वालामुखीशी संबंधित आहे. बरोबर. एकदम बरोबर. अब्रप्ट हा शब्द ऐकल्यावर त्याच्याशी मिळता जुळता कोणता शब्द आठवतो? इरप्ट, ज्वालामुखीचा उद्रेक. द व्हॉल्कॅनो इरप्टेड सडनली. बरोबर. ज्वालामुखीचा उद्रेक अचानक होतो. इरप्ट आणि अब्रप्ट हे दोन्ही शब्द ऐकायला सारखे आहेत आणि दोन्हीमध्ये अचानक घडण्याचा भाव आहे. ही एक उत्तम साऊंड असोसिएशन ट्रिक आहे. चला तर एक जलद उजळणी करूया का? नक्कीच.
मी शब्द सांगते, तुम्ही त्याची ट्रिक सांगा. पहिला शब्द अबॅन्डन. आठवलं. ए बँड ऑन द स्ट्रीट. ज्यांना जागा सोडून जावी लागली म्हणजे त्याग करणे. परफेक्ट. दुसरा शब्द एबिडक्ट. हा. ए डक. बिचारा बदकाचं अपहरण. अपहरण करणे. बरोबर. तिसरा शब्द एबिहोर. आय ॲब्होर डुईंग चोर्स. घरकामाचा तिरस्कार. अगदी बरोबर. पुढचा एबिलिटी. पेईंग अ बिल. आर्थिक क्षमता. त्यानंतर ॲबॉलिश. ए पॉलिश रिमूव्हर. नेलपेंट नष्ट करणे किंवा रद्द करणे. उत्तम. सहावा शब्द ॲब्रिज्ड. ब्रिज. जो अंतर संक्षिप्त करतो. आणि शेवटचा ॲब्रप्ट. व्हॉल्कॅनो एरप्ट्स म्हणजे अचानक. वाव. मला वाटतं या चर्चेनंतर हे शब्द आता कायमचे लक्षात राहतील.